ओम जय गुरुदेव. तर घरामध्ये सुख शांती येण्यासाठी किंवा घरातलं वातावरण असं पवित्र बनवण्यासाठी आणखीन एक उपाय, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये दररोज काहीतरी दैवी शक्ती चा वास व्हावा, दैवी शक्ती यावी. त्याच्यासाठी बरेच काय काय उपाय सांगितले. त्यातला अजून एक सांगते. घरात नेहमी स्वच्छता ठेवायची. स्वच्छता ही घरात राहिलीच पाहिजे. आणि वापरलेले कपडे, जास्त पारुशे कपडे म्हणतो आपण, न धुता म्हणजे वापरून काढून ठेवलेले असतात, ते शक्यतो इथे तिथे ठेवायचे नाहीत. आणि शक्यतो पारुशे कपडे ठेवायचेच नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या जाळ्या वगैरे काढणं, ह्या गोष्टी पण तुम्हाला नियमित ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. घरात स्वच्छता असणं महत्त्वाचं आहे. धूप दीप होणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर घरात जर काय अशांतता असेल, की असं वाटतं की घरात शांतताच नाही आहे किंवा कुठलंही असं प्रसन्नता वाटत नाही घरात, त्यावेळेला दररोज तुमच्या घरामध्ये घंटानाद हे झालाच पाहिजे. घंटानाद म्हणजे त्याच्याने जे अदृश्य शक्ती असते घरामध्ये, जे नकारात्मकता असते, ती घरातनं निघून जात असते. त्याचे 2 टायमिंग आहेत. सकाळी जर तुम्ही घंटानाद जरी नाही केला, तरी संध्याकाळी नियमाने 6च्या नंतर 7 वाजेपर्यंत, 7 7:30 पर्यंत घंटानाद हा घरामध्ये झालाच पाहिजे. त्याच्याने घरातलं वातावरण हे शुद्ध होतं. शुद्ध होतं म्हणजे काय? तर जे वाईट जे काय नकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरलेली असते, ती निघून जाते. त्यानंतर शंखनाद केलेला पण चांगला असतो. तर कोणाला जर वाजवता येत असेल, डमरू वाजवलं तरी चालेल. पण सगळ्यांना सहज शक्य होणारं म्हटलं तर घंटानाद. त्याच्याने खरंच घरामध्ये प्रसन्नता राहते. आणि मी खूप ठिकाणी बघते, लोकं देवपूजा करतात वगैरे, पण आहे ना, घंटीचा आवाज त्यांच्या घरातून येत नाही. तर त्यावेळेला तुम्ही हा नियमित खरंच हा उपाय करून बघा. उपायच म्हणेल मी. आणि काय फरक पडतोय हे स्वतः अनुभव घ्या. ह्या काय काय गोष्टी अशा असतात ना छोट्या छोट्या, ह्या पालन न केल्यामुळं किंवा ह्या नियमित न केल्यामुळं खूप मोठे प्रश्न सगळ्यांना येतात. आणि त्यावेळेला मग तुम्हाला कळत नाही की कुठं जावं, काय करावं, खूप प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं कुठं मिळतील. आणि मग इकडं तिकडं पळापळ चालू होती. आणि त्याचा मग ते तर खूप मोठा प्रवास चालू होतो. तर वेळीच सावध व्हा. अशा पद्धतीने घरातलं वातावरण ठेवा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ दे, उदय पद्मावती माता की जय. बोल मांडरच्या कळायचं चांगलं. चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.